तुमची खीर रेस्टॉरंटसारखी चवदार आणखीन दाटसर होत नाही तर ही ट्रिक आहे ते नक्की वापरा। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। कढई गरम झाली की मोठा 1 चमचा तूप घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाट्या शेवया घालायच्या आहेत। त्यांना थोडंसं हाताने असं आपल्याला कुस्करून घ्यायच्या। अशा शेवया कुस्करून घेतल्या ना की आपल्याला मिक्स करायला बऱ्या पडतात। शेवया चांगल्या आपल्याला अशा 1-2 मिनिटं भाजून घ्यायच्या आहेत। रेस्टॉरंटसारखी खीर होण्यासाठी खूप सारे इथे मी टिप्स सांगणार आहे, ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 लिटर दूध घालायचं आहे, पण घट्टवालं दूध घालायचं। घट्टवालं दूध घातल्याने आपली खीर आहे ना ती एकदम मस्त अशी घट्टसर दाटसर अशी खीर तयार होते। खीर शिजवताना गॅस बारीक करून खीर शिजवायची, म्हणजे खीर ना आपली रबडीसारखी चांगली तयार होते आणि खायला पण तशी क्रीमीसारखी लागते। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा। अतिशय महत्त्वाची सिक्रेट टिप म्हणजे आपले हे ड्रायफ्रूट आहेत ना ते तुपामध्ये वरून तळून घ्यायचे आणि नंतर खीर शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे केशर पण घालायचं आहे। काही जण काय करतात, ड्रायफ्रूट आहेत ना ते शेवयांबरोबर शिजायला घालतात, मग एवढी चव येत नाही। तुम्ही असे वरून घाला, खूप चवीला छान लागतात। त्याच्यामध्ये पाऊण कप आपल्याला साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, जेवढी गोड पाहिजे ना तेवढी तुम्ही गोड घालू शकता। अजून आपल्या टिप आहेत बाकी, त्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। खीर सुगंधीने चविष्ट होण्याची अजून एक टिप म्हणजे खीर शिजल्याच्या नंतरच वेलची पावडर घालायची। इथे 1.25 चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे। काही जण काय करतात, वेलची पावडर आधी घालतात आणि खीर शिजवताना तिचा सुवास आहे ना तो निघून जातो आणि मग आता खीरीला सुवास राहत नाही, म्हणून अशी शिजल्यावर घालायची। खूप अतिशय महत्त्वाची टिप आहे ही। आणि बघा बारीक गॅस करून शिजवली ना की आपली खीर बघा कशी रबडीसारखी घट्टसर अशी दाटसर तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आणि वरून मी इथे पिस्ता आणि बदाम आहेत ना त्याने गार्निशिंग केलेलं आहे। अतिशय महत्त्वाच्या टिप म्हणजे बारीक गॅस करून शिजवल्यावर दूध घट्ट होत जातं। दूध घट्टवालं घेतलं तर आपली आटल्याच्या नंतर क्रीमीसारखी खीर तयार होते। परत वरून ड्रायफ्रूट घातलं तर अतिशय सुंदर अशी टेस्ट येते त्याला, आणि वरून वेलची पावडर घालायची शिजल्यावर, मग सुगंध तसाच राहतो। बघू शकता तुम्ही कशी घट्टसर अशी आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे। खीर आवडली तर लाईक करा आणि घरचा असन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।